स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून खोपोलीत जागतिक विज्ञान दिन साजरा। खोपोली दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज शाळा क्रमांक 7 वासरंगी येथे जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात आला। स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना ही एक सामाजिक संघटना असून राज्यासह रायगड जिल्ह्यात खोपोली, खालापूर मध्ये विविध सामाजिक कार्यात सक्रिय असताना दिसून येत आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे, मुख्य महासचिव कमलेश शेवाळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्री ताई उत्पाद, विश्वस्त संचालक सर्व मान्यवर यांच्या मार्गदर्शनाने संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष दमयंती कोळी यांच्या अध्यक्षतेखाली व सतीश राणीम सर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचा स्तुत्य उपक्रम जागतिक विज्ञान दिन खोपोलीमध्ये साजरा करण्यात आला। घेण्यात आलेल्या कार्यक्रमात संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष दमयंती कोळी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून देऊन मार्गदर्शन केले। यावेळी या कार्यक्रमाला खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर ज्येष्ठ नेते मोहन औसरमल, माजी नगरसेविका निकिता मोरे, हेमा दळवी, नरेश पालांडे, लियाकत पठाण केंद्र समन्वयक, सकपाळ सर, शहानवाज शेख सर, प्राथमिक शिक्षण विभागातील सर्व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थितीत होते। आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला स्वराज्य पोलीस मित्र संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्ष दमयंती कोळी, खोपोली शहर उपाध्यक्ष कैलास मोरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतीश राणीम, खोपोली कार्यकारिणी सदस्य ललित मात्रे, खोपोली कार्याध्यक्ष आकाश सोनवणे, खालापूर तालुका सल्लागार लक्ष्मण मुळकर, रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुरप्रीत कौर, खोपोली शहर सरचिटणीस गीता गौतम, शाखा प्रमुख मालिनी देशमुख, कल्पना कांबळे, सविता देशकर, विनोद साळवी, उमेश महतो, संतोष मानकर, हनुमंत मानकर, अशोक पालांडे, साहेबराव, जिगर शहा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्व आदरणीय व्यासपीठ, कारण की मी सर्वांची नावं घेत नाही, मला थोडीशी घाई आहे आणि आपली सर्वांची खरंच मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की कार्यक्रम खूप चांगला आहे। मला थांबायचं आहे, माझे फोन थांबत नाही आहेत, कारण की मला समोरून 2 कार्यक्रम आहेत। आपल्या कार्यक्रमाला मला वाटलं नव्हतं की एवढा वेळ जाईल, तर मी समोर एवढा वेळ दिला नसता की त्या टायमाच्या हिशोबाने, कारण की विज्ञान प्रतिष्ठान एवढं खूप चांगल्या प्रकारे आपण आयोजन केलेलं होतं की प्रत्येक ठिकाणी थांबण्याची मला स्वतःला असं झालं किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांची जी काय हौस होती ती म्हणजे त्यातून दिसत होतं की बाबा त्यांनी किती मनापासून सर्वांनी केलेलं होतं, शिक्षकांनी मेहनत। खरं तर पोलीस मित्र संघटना आहे, मी आता गेल्या वर्षभरात बघतोय की खूप चांगल्या प्रकारचं ऍक्टिव्ह झालेली आहे। खूप चांगल्या प्रकारचं काही संघटना असतात की नावापुरता फक्त ओपन होतात, परंतु सामाजिक कार्य कुठल्याच प्रकारचं नसतं। परंतु मी आता या पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून सर्व जे काही काम बघतोय, त्यांनी आता एक आपल्या इथल्या मंदिराचं एक पुरातन मंदिराची एक साफसफाई त्यांनी चांगली केली आहे। त्यानंतर आजचा हा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम आपल्या शाळेच्या माध्यमातून त्यांनी घेतला, त्यांना खरंच मनापासून धन्यवाद। खोपोलीसाठी तुमच्यासारख्या लोकांचं खूप मोठं योगदान आवश्यकता आहे। खरं तर ह्या शाळेत थोड्याशा जुन्या आठवणी जागा झाल्या की वडील नगराध्यक्ष असताना 1-2 वेळा ह्या कार्यक्रमाला येऊन गेलेलो, वासनमध्ये आलो आणि स्वर्गीय बाबासाहेब शिरवे आणि अनिताजी मोरे नगरसेवक, माजी नगरसेवक, त्यांना यांचं नाव न घेणं हे बरोबर राहणार नाही, कारण की त्यांचं योगदान हे वासरंग आणि पूर्ण या परिसरासाठी खूप मोठं योगदान आहे। त्यांचीच परंपरा मोरेताई चालवत आहेत। त्यानंतर औसरमल साहेब या भागाचं नेतृत्व करत आहे, त्यांनी सुद्धा खूप त्यांचं योगदान आहे। माझे मित्र सहकारी मंगेशजी दळवी आणि आता नवनिर्वाचित नगरसेविका श्रुती पालांडे यांचं सुद्धा आता भविष्यातलं काम सुद्धा या भागात चांगलं चालणार आहे। दळवी मॅडम सुद्धा आलेले आहेत, त्यांच्या कार्यकाळात मला वाटतं ही शाळा आपली नवीन ही समोरची माध्यमिक चालू झाली होती, वडील नगराध्यक्ष होती तेव्हा। खरं तर या शाळेची आता मला गेल्या 1 महिन्यापासून मुख्याध्यापिका मॅडम आणि आपले सर्व शिक्षकेतर कर्मचारी पाठपुरावा करत होते की याचं बाहेरून डागडुजी करणं खूप गरजेचं आहे। आतून थोडीशी अवस्था बऱ्याचमुळे बिकट झालेली आहे, तर मी तुम्हाला शब्द देतो की आपण एक CSR फंडातून एका कंपनीसाठी ऑलरेडी बालवाडीसाठी आपण काम सुरू केलेले आहे। 30 बालवाडीसाठी डागडुजीचं आणि
अतुल पेंटिंगचं, त्याचप्रमाणे जर त्या CSR फंडातून नसेल होत तर तुम्हाला 100% ही शाळा एक चांगल्या प्रकारचं, कारण की ज्या पद्धतीने मी आता फिरलो आणि जी मुलं आपली सर्व माझ्यासमोर दिसतात ती अत्यंत मेहनती आणि याच्यातून आलेली दिसतात. त्यांच्या घरातून जे काय त्यांना तुम्ही आता पहिलीपासून जी काय प्रेरणा देतात, त्यानंतर मला अजून मी कधी त्या शाळेत कधी गेलेलो नाही, इलेक्शनसाठीच गेलो होतो. माध्यमिक विद्यालयात सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे शिक्षक मला तर नेहमी भेटत असतात, कर्मचारी भेटत असतात. खूप चांगल्या प्रकारचं तुम्ही शिक्षक मंडळींनी मुलांना चांगलं योगदान तुम्ही देत आहात, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. पण मला एक चांगलं वाटतं की ह्या कार्यक्रमाला आलो ते बरं झालं की ह्या शाळेची अवस्था काय आहे ती बघता आली, विद्यार्थ्यांचे चेहरे बघता आले की बाबा किती मेहनती विद्यार्थी आहेत आणि किती मन लावून सर्व अभ्यास करतात, सर्व शिक्षक त्यांच्यावर किती चांगल्या प्रकारचं शिक्षण देत आहेत. त्याची म्हणजे आता मला असं वाटतं की आमच्या प्रत्येक नगरसेवकाला इथं आणणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना लक्षात येईल की आपण जेव्हा शिक्षण मंडळाचं बजेट येतं किंवा कुठल्याही प्रकारचं शिक्षण मंडळासाठी पैसे देण्याची वेळ येते तेव्हा आमची लोक थोडीशी काटकसर करत असतात. पण त्यांना इथं येणं गरजेचं आहे की आपल्याला या शाळेत जी मुलं शाळेत शिकायला येतात, कुठल्या परिस्थितीतून येतात, शिक्षक कुठल्या परिस्थितीत शिकवतात हे दिसणं गरजेचं आहे. परंतु काही शेवटी सर्व करता येतं, पैशाचं सम करता येत नाही. पण तुम्हाला थोडासा वेळ द्या, आता 2 महिने झालेले आहेत, थोडंसं सगळं सुरळीत आणायला वेळ लागतोय. परंतु मी 100% सांगतो की ह्या 1 वर्षामध्ये आपले जे काही नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून आपला प्रत्येक शिक्षण क्षेत्रात सुद्धा आम्ही एक चांगल्या प्रकारचा कायापालट करणार आहोत. आपल्या काही सूचना असतील त्या आम्हाला वेळोवेळी देत जा. मी पुन्हा एकदा सर्व आता जे काही गायन केलं विद्यार्थ्यांनी, मेस्त्री भाऊंनी छान प्रकारे त्याला एक साथ दिली, त्याबद्दल खूप चांगल्या प्रकारचं मी आता प्रत्येक प्रदर्शन होत होतो. खूप चांगल्या प्रकारचं शिक्षकांनी म्हणजे आपले उर्दू शाळेचे माध्यमिक असेल, उर्दूची असेल किंवा बाकी असेल, की खूप चांगल्या प्रकारचं आपण कदाचित आपण 1-2 वर्षात राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय आपण विद्यार्थी प्रदर्शन घेऊ की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल आणि या भागातून ज्या विद्यार्थ्यांमधून आपला विद्यार्थी जर एखादा सायंटिस्ट झाला तर नक्कीच आपल्यासाठी सर्वांसाठी स्वाभिमानाची गोष्ट ठरेल. मी जास्त काही बोलत नाही. पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, सर्वात जास्त मुलांची व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभ सोडून मी चाललेलो आहे. मान्यवर तुम्हाला आता बक्षीस देतील. पुढे मला कार्यक्रमासाठी लोक वाट बघतायत, त्यामुळे तुमची माफी मागतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.